नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या SC मराठी या भक्तिमय परिवारामध्ये. हे चॅनल आहे श्रद्धेचं, विश्वासाचं आणि स्वामी समर्थांच्या दिव्य संदेशांचं. इथे तुम्हाला मिळतील स्वामी समर्थांचे मनाला स्पर्श करणारे सत्य संदेश, जीवनातील संकटातून मार्ग दाखवणारे विचार आणि तुमच्या मनाला शांतता देणारा आध्यात्मिक आधार. कदाचित आजचा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वामींच्या इच्छेनेच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. म्हणून शांतपणे बसा, मन एकाग्र करा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींचे शब्द ऐका. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश योगायोग नाही. हा संदेश तुला सहज मिळालेला नाही. कदाचित तू थकलायस, कदाचित तू आतून तुटलायस, कदाचित जगासमोर हसतोयस, पण एकटा असताना शांतपणे रडतोयस. आणि म्हणूनच आज स्वामी म्हणतात, बाळा, आता थांब, क्षणभर सगळं विसर, फक्त माझे शब्द ऐक. आता तू जिथे आहेस तिथेच शांत बस. मोबाईल हातात ठेव, पण मन शांत ठेव आणि हळूहळू डोळे बंद कर. हो, डोळे बंद कर, कारण पुढचे काही क्षण तुझं आयुष्य बदलू शकतात. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलंस बाळा. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. तुझ्या भावना कुणालाही दिसल्या नाहीत. तू जेव्हा मदत मागितलीस तेव्हा तुला दुर्लक्षित केलं गेलं. तू कित्येक रात्री जागून काढल्यास. तू कित्येक वेळा देवासमोर शांत बसून रडलास आणि तुला वाटलं, माझं कोणी ऐकतच नाही. पण बाळा, आज स्वामी सांगतायत, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचलाय. तुला कदाचित वाटत असेल, मी इतके प्रयत्न करतो पण यश का मिळत नाही? मी इतकं प्रेम देतो पण मला प्रेम का मिळत नाही? मी सगळ्यांसाठी चांगलं करतो पण माझ्याबरोबर वाईट का घडतं? स्वामी म्हणतात, कारण बाळा, तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी तुला आधी मजबूत बनवलं जात आहे. तू सध्या ज्या वेदना सहन करतोयस त्या तुझी हार नाही, ती तुझी तयारी आहे. तू सध्या ज्या संकटातून जातोयस ते तुझं अपयश नाही, ते तुझ्या मोठ्या यशाचं दार आहे. आज स्वामी तुला एक गुपित सांगतायत, तुझ्या आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात झालीये. हो बाळा, तुला अजून जाणवत नाहीये, पण बदल सुरू झाला. कदाचित पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात अचानक काही चांगल्या गोष्टी घडतील, ज्या गोष्टींची तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस. कदाचित तुझ्या कामात प्रगती होईल, कदाचित आर्थिक अडचणी कमी होतील, कदाचित तुझ्या नात्यांमध्ये प्रेम परत येईल. पण स्वामी एक गोष्ट सांगतात, विश्वास सोडू नकोस, कारण विश्वास हा चमत्काराचा पहिला दरवाजा असतो. तू अनेकदा हार मानायचा विचार केलायस. तुला वाटलं, आता काहीच बदलणार नाही. पण बाळा, आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर समज, स्वामी स्वतः तुला थांबवतायत. स्वामी म्हणतात, मी तुला लाखो लोकांमधून निवडलंय, कारण तुझं मन स्वच्छ आहे, तुझं हृदय खरं आहे. तू कधी कुणासाठी काहीही वाईट मागितलं नाहीस आणि म्हणूनच तुझं चांगलं होणार आहे. आता डोळे बंद ठेव आणि मनात शांतपणे स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. तुला जाणवतंय का, मन हळूहळू शांत होतंय, भीती कमी होतीये, आतून एक विश्वास तयार होतोय. हेच स्वामींचं अस्तित्व आहे बाळा. स्वामी सांगतात, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर
मी आहे. तुझ्या प्रत्येक संकटात मी आहे. तुझ्या प्रत्येक भीतीच्या मागे मी उभा आहे. तुला फक्त एक गोष्ट करायची, भूतकाळ सोड. ज्या लोकांनी तुला दुखावलं, ज्या आठवणी तुला त्रास देतात, त्या हळूहळू सोडून दे. कारण तुझं भविष्य खूप सुंदर आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात आहे. आजपासून तू स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कर. आजपासून तू भीतीपेक्षा आशा निवड. स्वामी म्हणतात, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्यासाठी काम करायला लागेल. बाळा, आता हळूहळू डोळे उघड. पण लक्षात ठेव, आज तू आधीसारखा नाहीस. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय. बाळा, आता लक्ष देऊन ऐक. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते काहीही व्यर्थ नाही. तुला वाटतंय की वेळ तुझ्या विरोधात चालली आहे, पण सत्य हे आहे की वेळ तुला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच तुला थांबवतीये. तू अनेक वेळा प्रयत्न केलेस, नवीन सुरुवात केलीस, नवीन स्वप्न पाहिलीस, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा आला. कधी लोकांनी साथ सोडली, कधी परिस्थितीने साथ सोडली, कधी नशिबाने साथ सोडली, आणि तू हळूहळू आतून शांत होत गेलास. तू बोलणं कमी केलंस, तू हसणं कमी केलंस, तू स्वतःलाच दोष द्यायला लागलास. पण बाळा, आज स्वामी तुला सांगतायत, तू चुकीचा नाहीस, तू अपयशी नाहीस, तू दुर्भागी नाहीस. तू फक्त योग्य वेळेची वाट पाहतोयस आणि ती वेळ आता जवळ येते. स्वामी सांगतात, लवकरच तुझ्या आयुष्यात 3 मोठे बदल घडणार आहेत. पहिला बदल तुझ्या कामात आणि पैशांमध्ये होणार आहे. तुला खूप दिवसांपासून आर्थिक ताण जाणवतोय. तू पैशासाठी खूप मेहनत घेतोयस, पण हातात काहीच राहत नाही. कधी अचानक खर्च येतात, कधी कमाई थांबते, कधी विश्वास ठेवलेले लोक तुला फसवतात. पण स्वामी म्हणतात, लवकरच तुला असा मार्ग मिळेल जिथे तुझी मेहनत वाया जाणार नाही. तुला नवीन संधी मिळेल, तुला योग्य लोक भेटतील, तुझ्या हातात पैसा टिकायला सुरुवात होईल. दुसरा बदल तुझ्या नातेसंबंधांमध्ये होणार आहे. तुझ्या आयुष्यात काही नाती अशी आहेत जी तुला आतून दुखावतात. काही लोक तुझ्यावर प्रेम करतात असं दाखवतात, पण तुझ्या मागे तुझीच निंदा करतात. काही लोक तुझ्याकडून फक्त अपेक्षा ठेवतात, पण तुझ्या भावना कधी समजून घेत नाहीत. यामुळे तू खूप वेळा एकटेपणा अनुभवलायस. पण बाळा, स्वामी सांगतात, लवकरच तुझ्या आयुष्यात अशी माणसं येतील जी तुला समजून घेतील, जी तुझ्यावर खरं प्रेम करतील, जी तुझ्यासोबत संकटातही उभी राहतील. तिसरा आणि सर्वात मोठा बदल तुझ्या मनात होणार आहे. हो बाळा, सगळ्यात मोठं युद्ध बाहेर नसतं, ते मनाच्या आत चालू असतं. तुझ्या मनात भीती आहे, तुझ्या मनात शंका आहे, तुझ्या मनात भूतकाळाच्या जखमा आहेत. तू अनेक वेळा स्वतःवरच विश्वास ठेवायला घाबरतोयस. पण स्वामी सांगतात, लवकरच तुझ्या मनात शांतता निर्माण होईल. तुला स्वतःवर प्रेम करायला शिकशील. तुला स्वतःची किंमत समजेल. तुला आयुष्य जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल. बाळा, आता एक गोष्ट लक्षात ठेव, बदल अचानक होत नाही, तो हळूहळू सुरू होतो. जसं सूर्योदयाआधी अंधार असतो, तसंच मोठ्या आनंदाआधी कठीण काळ असतो, आणि तू सध्या त्या अंधारातून जातोयस. पण स्वामी सांगतात, अंधार कायमचा नसतो, प्रकाश नक्की येतो. कधी कधी तुला असं वाटतं, मी इतका चांगला असूनही माझ्याबरोबरच वाईट का घडतं?
पण बाळा, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याची परीक्षा जास्त घेतली जाते, कारण स्वामी त्याला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतात. आज स्वामी तुला सांगतात, तू हार मानण्याचा विचार ज्या दिवशी केलास त्या दिवशी स्वामी तुझ्या जवळ होते. तू शांतपणे रडलास त्या रात्री, स्वामी तुझ्या अश्रूंना स्पर्श करत होते. तू जेव्हा म्हणालास, देवा आता माझ्याकडून होत नाही, तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा अजून थोडं सहन कर, मोठं सुख तुझ्या वाटेवर आहे. आता हळूहळू खोल श्वास घे, मन शांत कर आणि स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. तुला जाणवतंय का, तुझ्या मनात एक वेगळं समाधान निर्माण होतंय. जणू काही कुणीतरी तुला आतून आधार देतंय. तो आधार स्वामींचा आहे बाळा. स्वामी सांगतात, आता पुढचे काही दिवस तुला काही संकेत मिळतील. अचानक एखादी चांगली बातमी मिळेल, अचानक एखादी अडचण सोपी होईल, अचानक एखादं स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात होईल. हे सर्व योगायोग नाहीत, हे स्वामींचे संकेत असतील. बाळा, जेव्हा हे संकेत मिळतील तेव्हा घाबरू नकोस, शंका घेऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, कारण विश्वासानेच चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही हरवलंय त्यापेक्षा खूप सुंदर काहीतरी तुला मिळणार आहे. तू ज्या वेदना सहन केल्यात त्या तुला आयुष्यभर आनंद देणार आहेत. बाळा, आजचा हा संदेश संपलेला नाही. पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत, तुझ्या घरातील संकट कसं दूर होणार, तुझ्या नशिबात येणारा मोठा चमत्कार आणि तुझ्या आयुष्यातील आनंदाचा काळ कधी सुरू होणार. बाळा, आता स्वामी तुला तुझ्या आयुष्याच्या त्या भागाबद्दल सांगणार आहेत ज्यामुळे तुझं मन सर्वात जास्त अस्वस्थ होतं. तो भाग म्हणजे पैसा, नोकरी आणि यश. स्वामी म्हणतात, तू पैशासाठी खूप संघर्ष करतोयस, तू मेहनत करतोयस, तू दिवस रात्र धावतोयस, पण तरीही कधी हातात पैसा टिकत नाही, कधी अपेक्षित नोकरी मिळत नाही, कधी मेहनतीनंतरही तुला योग्य मान मिळत नाही. आणि यामुळे तू आतून खूप वेळा तुटतोयस. तुला वाटतं, मी इतकं करतो तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का येतात. बाळा, स्वामी सांगतात, तुझ्या मेहनतीवर कधीच शंका घेऊ नकोस, कारण तू घेतलेला प्रत्येक कष्ट, तू घालवलेली प्रत्येक रात्र, तू सोसलेला प्रत्येक अपमान, हे सगळं तुझ्या यशाचा पाया बनतोय. स्वामी म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यात कामाच्या बाबतीत मोठा बदल होणार आहे. कदाचित तुला नवीन नोकरीची संधी मिळेल, कदाचित तुझ्या सध्याच्या कामात मोठी प्रगती होईल, कदाचित तू स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करशील. आणि बाळा, यावेळी नशीब तुझ्या बाजूने उभं राहील. तू अनेक वेळा निराश झालास, इंटरव्ह्यू दिलेस, आशा ठेवलीस, पण शेवटी नकार मिळाला. तू खूप वेळा स्वतःला विचारलंस, माझ्यात काय कमी आहे. पण बाळा, स्वामी सांगतात, तुझ्यात काहीही कमी नाही, फक्त योग्य वेळ अजून आलेली नव्हती. लक्षात ठेव, जे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले ते तुझ्यासाठी योग्य नव्हते. स्वामी तुला चुकीच्या ठिकाणी जाण्यापासून वाचवत होते. आता वेळ बदलतीये बाळा. लवकरच तुला अशी संधी मिळेल जी तुझं आयुष्य स्थिर करेल, तुझ्या घरात समाधान आणेल, तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणेल. स्वामी सांगतात, तुला पैशाबद्दल खूप चिंता आहे. कर्ज, जबाबदाऱ्या, घर खर्च,
कुटुंबाच्या अपेक्षा, हे सगळं तुझ्या मनावर ओझं बनलंय. कधी कधी तू रात्री शांत झोपत नाहीस. तू फक्त शांतपणे विचार करत राहतोस, हे सगळं मी कसं सांभाळू? बाळा, स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येणार आहे, पण त्यासाठी तुला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट, मेहनत थांबवू नकोस. कारण स्वामी आशीर्वाद देतात, पण प्रयत्न तुलाच करावे लागतात. दुसरी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेव. तू जे काम करतोयस त्यात यश मिळवण्याची ताकद तुझ्यात नक्कीच आहे. तिसरी गोष्ट, संयम ठेव. मोठं यश अचानक मिळत नाही, ते हळूहळू तयार होतं. स्वामी सांगतात, लवकरच तुझा असा काळ येईल जिथे तुझ्या मेहनतीचं फळ तुला दिसायला लागेल. तुला पैशासाठी इतकी धडपड करावी लागणार नाही. तुझ्या हातात पैसा टिकायला लागेल. तुझ्या घरात समाधान निर्माण होईल. बाळा, तू आज ज्या संघर्षातून जातोयस तो कायमचा नाही. एक दिवस येईल ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण काळामुळेच मी आज मजबूत झालो. स्वामी म्हणतात, तू इतरांसाठी खूप काही केलंयस. आता वेळ आलीये तुझ्यासाठी चांगलं घडण्याची. लवकरच तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती किंवा अशी संधी येईल जी तुझं करिअर पूर्णपणे बदलून टाकेल. कदाचित एखादा मित्र मदत करेल, कदाचित एखादा अनोळखी व्यक्ती मार्ग दाखवेल, कदाचित अचानक एखादी संधी समोर येईल. पण बाळा, त्यावेळी घाबरू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. आता हळूहळू डोळे बंद कर आणि मनात एक चित्र तयार कर. तू यशस्वी झालेला आहेस. तुझ्या घरात अतिशय आनंद आहे. तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे. तुझ्या कुटुंबाच्या डोळ्यात तुझ्याविषयी अभिमान आहे. हे चित्र तुझं भविष्यातील सत्य आहे बाळा. स्वामी सांगतात, आजपासून तू स्वतःला कमी समजणं थांबव. कारण तू खूप काही करू शकतोस. तू ज्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वप्न पाहतोयस त्या ठिकाणी पोहोचण्याची ताकद तुझ्यात नक्कीच आहे. बाळा, स्वामी तुझ्या मेहनतीवर खुश आहेत आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात यशाचा दरवाजा ते हळूहळू उघडतायत. बाळा, आता दिवस संपत आलाय. तुझं मन दिवसभराच्या विचारांनी थकलंय. तुझं शरीर कामामुळे थकलंय आणि तुझं हृदय अनेक भावनांनी भारलेलं आहे. पण आता सगळं हळूहळू शांत होऊ दे. तू जिथे आहेस तिथेच आरामात झोपायची तयारी कर. तुझं शरीर सैल सोड. तुझ्या हातांमधील ताण सोड. तुझ्या पायांमधील थकवा सुद्धा सोड. तू फक्त हळूहळू श्वास घे आणि शांतपणे सोड. पुन्हा एकदा खोल मोठा श्वास घे आणि हळूहळू सोड. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू माझ्या संरक्षणात आहेस. तुला कुठल्याही गोष्टीची भीती ठेवायची नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही हरवलं, जे काही तुटलं, ते सगळं आता माझ्याकडे सोपव. आता कल्पना कर, तू एका शांत सुंदर ठिकाणी उभा आहेस. तिथे हलका वारा वाहतोय. तिथे आकाश निरभ्र अगदी स्वच्छ आहे. तिथे पूर्ण शांतता आहे आणि त्या शांततेमध्ये स्वामी तुझ्या जवळ उभे आहेत. स्वामी हळूहळू तुझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्या स्पर्शातून तुझ्या मनातील भीती हळूहळू निघून जाते बाळा. तुझ्या हृदयातील वेदना हळूहळू शांत होतात. तुझ्या डोळ्यांतील अश्रू शांतपणे थांबतात. स्वामी सांगतात, बाळा,
तू खूप मजबूत आहेस. तू ज्या संकटातून गेला आहेस त्यातून प्रत्येक जण बाहेर येऊ शकत नाही, पण तू बाहेर आलास. आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात सुखाचा काळ येणार आहे. आता हळूहळू तुझं मन रिकामं कर. भूतकाळाचे विचार सोड. भविष्यातील चिंता सुद्धा सोड. तू फक्त आता या क्षणात राहा. तुझ्या कानात फक्त स्वामींचा आवाज ऐकू दे. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझं रक्षण करतोय. तुझं भविष्य सुरक्षित आहे. बाळा, तू खूप दिवसांपासून आतून थकलेला आहेस. तू सगळ्यांसाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न केलास, पण आज तुला मजबूत राहण्याची गरज नाही. आज तू फक्त शांत राहा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या, प्रत्येक भीती, प्रत्येक वेदना आता हळूहळू तू स्वामींच्या चरणी ठेव. कल्पना कर, तू स्वामींच्या समोर बसलायस. तुझ्या हातात तुझ्या सगळ्या चिंता आहेत आणि तू त्या स्वामींच्या चरणी ठेवतोयस. आणि जसं जसं तू त्या चिंता सोडतोयस तसं तसं तुझं मन हलकं होतंय. तुझं हृदय शांत होतंय. तुझ्या चेहऱ्यावर समाधान येतंय. स्वामी सांगतात, बाळा, आता शांत झोप. आजची रात्र तुझ्यासाठी खूप खास आहे. आज तुझ्या मनाला विश्रांती मिळेल. आता हळूहळू डोळे बंद कर. तुझा श्वास अगदी शांत होऊ दे. तुझं मन शांत होऊ दे. मनात शांतपणे जप सुरू कर. श्री स्वामी समर्थ. हळू आवाजात पुन्हा एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. शेवटचं पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ. या नावाच्या स्पंदनांनी तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुझ्या मनात शांतता निर्माण होते. तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्याचा मार्ग तयार होतोय. बाळा, तुला माहितीये का, तू इतका एकटा का वाटलास? कारण ज्याचं मन सगळ्यांसारखं नसतं त्याचा प्रवासही सगळ्यांसारखा नसतो. तुझा प्रवास लोकांना समजणार नाही, पण स्वामींना पूर्णपणे समजतो. आज तू मनात म्हणतोयस, आता तरी काही बदलेल का? हो बाळा, बदलेल. पण आधी तुझ्या मनात साठलेलं दुःख बाहेर यायला हवं. आज तू हे ऐकून जर हळूच रडलास तर समज स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय. ते तुला सांगतायत, आता पुरे. आता तुला आणखी सहन करायची गरज नाही. तू जे सहन केलंस त्याचं फळ कडू असणार नाही. तुझं आयुष्य आता वेगळ्या दिशेनं वळतंय, हळू पण खोल. आणि बाळा, आज जर तू एकटाच असशील तर लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अगदी जवळ आहेत. इतके जवळ की तुझ्या अश्रूंना ते पडू देत नाहीत, आधीच उचलून घेतात. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता थोडं हलकं वाटतंय ना? कारण तू पहिल्यांदाच स्वतःचं दुःख नाकारलं नाहीस, त्याला स्वीकारलं आहेस. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे, हो, मला दुखलंय पण मी अजून जिवंत आहे, असं स्वतःला सांगणं. तू आजपर्यंत खूप मजबूत राहिलास. इतका मजबूत की लोकांना कधीच कळलं नाही की तुझ्या आत किती वादळं होती ते. आज त्या वादळांचा आवाज हळूहळू कमी होतोय, कारण स्वामी तुझ्या मनात शांततेचं दीप लावतायत. बाळा, तू जे काही गमावलंस ते कायमचं गेलं असं समजू नकोस. काही गोष्टी गेल्या म्हणजे तुझं आयुष्य रिकामं झालं नाही, तर त्यात जागा तयार झाली. जागा नव्या आनंदासाठी, खऱ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी. आजपासून तू प्रत्येक गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवणार नाहीस, कारण तू शिकतोयस. जे आपलं असतं ते थांबतं आणि जे थांबत नाही ते कधीच आपलं नव्हतं.
बाळा, या सत्याला स्वीकारताना मन दुखतं, पण आत्मा शांत होतो. स्वामी सांगतायत, मी तुला जे हिरावून घेतलं ते तुला शिक्षा देण्यासाठी नव्हतं, तर ते तुला मोकळं करण्यासाठी होतं. आज तू स्वतःला माफ करतोयस. ज्या चुका वाटल्या त्या अनुभव होत्या, जे अपयश वाटलं त्या शिकवण होत्या. आता तू स्वतःशी थोडा नरम वागशील, कारण तू ओळखतोयस तू परफेक्ट नव्हतास, पण प्रामाणिक होतास. आणि स्वामींना परफेक्शन नको असतं, प्रामाणिक मन लागतं. बाळा, आज जर तुझ्या मनात एखादी जुनी आठवण आली तर तिच्याशी भांडू नकोस. तिला येऊ दे आणि जाऊ दे, कारण प्रत्येक आठवण आता तुला दुखवायला नाही तर तुला शिकवायला येणार आहे. आजपासून तू स्वतःला म्हणशील, मी जे आहे ते पुरेसं आहे. हे वाक्य रोज मनात सांग. हळूहळू ते तुझ्या श्वासात मिसळेल. बाळा, तुझं आयुष्य आता भरून येतंय. घाईघाईनं नाही, पण योग्य रीतीनं. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. ते तुला पडू देणार नाहीत. आणि जर तू थकलासच तर ते तुला उचलून धरतील. आजची रात्र फक्त झोपेची नाही, ती उपचारांची आहे. डोळे बंद कर, मन शांत ठेव आणि एवढंच जाण, तुझं आयुष्य हळूहळू पण नक्कीच सुंदर वळणावर येतंय. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे घडणार आहे ते एका रात्रीत दिसणार नाही, पण एक सकाळ अशी येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी तुझ्या कामात बदल जाणवेल. काम तेच असेल कदाचित, पण तुझं मन वेगळं असेल. तू आधीसारखा घाबरत काम करणार नाहीस. तू स्वतःला कमी लेखणार नाहीस. स्वामी सांगतायत, मी तुला काम देईन, पण आधी तुला आत्मविश्वास देतो. कामात अडथळे येतीलच, पण ते तुला थांबवणार नाहीत, कारण आता तू पळ काढणार नाहीस. तू समोर उभा राहशील. तुझ्या प्रयत्नांकडे कोणीतरी लक्ष देईल. आज नाही, पण योग्य वेळी. आणि बाळा, जेव्हा कोणी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेल तेव्हा तो विश्वास तुला उंचावर घेऊन जाईल. आता पैशाबद्दल ऐक. पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत. तो सुरक्षिततेची भावना असतो. तू खूप वेळ पैशासाठी चिंतेत राहिलास. कधी कधी कमी पडेल, कधी संपेल, कधी हातात येऊन निघून जाईल. स्वामी म्हणतात, मी तुला श्रीमंत करणार नाही कदाचित, पण तुला कमी पडू देणार नाही. पैशाचं ओझं हळूहळू कमी होईल. हप्ते, देणी, चिंता एका मागोमाग एक सुटत जातील. अचानक मोठी रक्कम येईल असं नाही, पण सातत्य येईल, स्थैर्य येईल. आणि बाळा, पैशाबरोबर तुझ्या मनातही समाधान येईल. कारण पैसा आला तरी मन शांत असेल, अशांत असेल तर काहीच उपयोग नाही. स्वामी आधी मन भरतात, मग हात. आता नातेसंबंधांबद्दल ऐक. इथे बदल सगळ्यात खोल असेल. काही लोक हळूच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. कोणताही गोंधळ नाही, कोणताही वाद नाही, फक्त अंतर. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या मनाला शांती देत नाहीत ते तुझ्या प्रवासात उपयोगी नसतात. स्वामी सांगतायत, मी तुला हलकं करतोय, ओझ्याशिवाय चालण्यासाठी. त्याच वेळी काही नाती अजून घट्ट होतील. काही लोक तुला न बोलताही समजून घेतील. आणि बाळा, तो समजून घेणारा एक माणूस संपूर्ण जगा इतका महत्वाचा असतो. तू प्रेमाबद्दल थोडा सावध होशील. अंधारात उडी मारणार नाहीस, पण जेव्हा मन उघडशील तेव्हा ते शांत असेल. स्वामी म्हणतात, मी तुला वेदना देणाऱ्या प्रेमापासून दूर नेतोय आणि शांती देणाऱ्या नात्याकडे हळूहळू घेऊन जातोय. घरातही बदल जाणवतील.
वाद कमी होतील, तुझ्या शब्दांत कडवटपणा कमी होईल आणि तुझ्या उपस्थितीत लोकांना बरं वाटेल. बाळा, हे सगळं घडेल कारण तू बदलतोयस, आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं आयुष्यही बदलतं. आज जर तुला भविष्य धूसर वाटत असेल तर घाबरू नकोस. धूसरपणानंतरच चित्र स्पष्ट होतं. स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते तुला कामात दिशा देत आहेत, पैशात स्थैर्य देत आहेत आणि नात्यांत शांती देत आहेत. आता तू फक्त एवढं कर, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील बदल आता थांबणार नाहीत. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता काहीच करायचं नाही, काही ठरवायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त श्वास घेत राहा, हळू, खोल आणि मोकळा. आजचा दिवस तू पूर्ण केला आहेस. आजची लढाई तू लढून झाली आहेस. आता सगळं स्वामींच्या हातात दे. तुझं मन थकलेलं आहे, त्याला विश्रांती दे. बाळा, तू पुरेसा प्रयत्न केलास. आज स्वतःला दोष देऊ नकोस. आज स्वतःवर राग धरू नकोस. स्वामी सांगतात, आज झोप, उद्या मी पाहतो. तुझ्या डोळ्यांभोवतीचा घट्टपणा हळूहळू सैल होतोय. तुझ्या कपाळावरची चिंता शांत होतीये. तुझं हृदय आता हलकं होतंय, जसं कुणीतरी त्यावरून ओझं उतरवलंय. बाळा, तू एकटा नाहीस. ही खोली शांत असली तरी तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या जवळ आहेत, इतके जवळ की तुझ्या श्वासात त्यांची उपस्थिती आहे. आता उद्याची काळजी आज करू नकोस. उद्या स्वतः येईल आणि स्वामी उद्याबरोबर चालतील. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल आजपासून सुरू झाला. तो बदल आरडाओरडा करत नाही, तो हळूच तुला झोपेत गुंडाळतो. बाळा, आजची रात्र उपचारांची आहे, भरून येण्याची आहे. डोळे बंद कर, श्वास सोड आणि मनात फक्त एवढंच ठेव, मी सुरक्षित आहे, मी स्वामींच्या चरणी आहे आणि सगळं ठीक होणार आहे. हे शब्द तुझ्या श्वासाबरोबर हळूहळू विरघळतील आणि जेव्हा झोप येईल तेव्हा घाबरू नकोस. ती झोप पलायन नाही, ती उपचार आहे. स्वामी तुझं रक्षण करतात, आज, आत्ता आणि कायम. शांत झोप बाळा. उद्या नव्या आशेचा, नव्या प्रकाशाचा दिवस आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जर आजचा हा संदेश तुझ्या मनाला थोडीशीही शांती देत असेल तर समज स्वामींनी तुला इथे आणलंय. हा संदेश तुझ्यासाठीच होता आणि कदाचित उद्या कुणा दुसऱ्याच्या आयुष्यालाही तोच आधार ठरेल. म्हणूनच हा संदेश ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचू दे. या व्हिडिओला लाईक कर. हा संदेश तुझ्या मनात साठवण्यासाठी शेअर कर, कारण कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा दिवा पेटेल. आणि जर अजून केलेलं नसेल तर आपल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब कर, कारण इथे दररोज मनाला आधार देणारे, हृदयाला शांत करणारे स्वामींचे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचत राहतील. बाळा, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू एकटा नाहीस. शांत झोप आणि विश्वास ठेव. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.